आज आपण मेंदूची मास्टर ग्रंथी म्हणजे पिट्युटरी ग्लँड विषयी जाणून घेऊया. पिट्युटरी ग्रंथी म्हणजे काय, तर साधारणपणे अगदी एक मटाराच्या साईजची असणारी ही ग्रंथी मेंदूच्या तळाशी असते. या ग्रंथीमधून अनेक प्रकारचे हार्मोन्स म्हणजे संप्रेरक हे प्रसारित होतात आणि हे सगळे हार्मोन्स शरीराच्या इतर भागामध्ये जाऊन अनेक अवयवांचं नियंत्रण करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल थायरॉइड किंवा ॲड्रेनल्स. तर आपल्या शरीराची वाढ असेल किंवा आपली मुलं होण्याची क्षमता असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या ह्या ग्रंथीमधून कंट्रोल केल्या जातात. आता पिट्युटरी ग्रंथी जी आहे, तर हिला मास्टर ग्रंथी म्हणण्याचं कारणच हे आहे की आपल्या शरीराचा हार्मोनचा सगळा कंट्रोल हा या पिट्युटरी ग्रंथीमध्ये असतो. आता अशा पिट्युटरी ग्रंथीचे जे ट्युमर्स असतात त्याच्यामध्ये काय होतं की ह्या पिट्युटरी ग्रंथीच्या ज्या नॉर्मल पेशी असतात त्यांची असामान्यपणे म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये वाढ होते. त्यामुळे पिट्युटरी ग्रंथीची साईज वाढते. आता पिट्युटरी ग्रंथीचे पेशी वाढल्यामुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत ते साधारणपणे दोन प्रकारे बघता येतील. पिट्युटरी ग्रंथीची साईज वाढल्यामुळं आजूबाजूच्या जे काही मेंदूचे घटक आहेत त्याच्यावर पडणारा दाब, आणि दुसरं म्हणजे तयार होणाऱ्या हार्मोन्सचं प्रमाण हे कमी जास्त झाल्यामुळं शरीरात जे इतर अवयव ह्या हार्मोन्सवर अवलंबून आहेत तर त्यांच्या कामामध्ये होणारे दोष. बऱ्याचशा पिट्युटरी ग्रंथीच्या गाठी ह्या कॅन्सरच्या नसतात, त्या बिनाईन असतात आणि त्याच्यावर उपचारामध्ये साधारणपणे औषधं किंवा सर्जरी आणि रेडिएशन थेरपी अशा 3 प्रकारच्या उपचारांचा समावेश होतो. आता पिट्युटरी ग्रंथीचे ट्यूमर हे कशामुळे होतात तर याचं नक्की कारण बऱ्याच वेळा माहीत होत नाही, परंतु काही अनुवंशिक विकार किंवा पिट्युटरी ॲडिनोमा किंवा ॲक्रोमेगॅली, मॅक्क्यून अल्ब्रेट सिंड्रोम, तर असे काही आजार आहेत की ज्याच्यामुळे पिट्युटरी ग्रंथीची वाढ होते. पिट्युटरी ग्रंथीची जे काही मोठे ट्यूमर्स आहेत तर त्याची काही विशिष्ट लक्षणं असतात ज्याच्यावरून त्यांचं निदान करणं सोपं असतं. पिट्युटरी ग्रंथी ही मेंदूच्या अगदी तळाशी एका छोट्या भागामध्ये गुंफलेली असते आणि हा जो भाग आहे तो ऑप्टिक नर्व किंवा ऑप्टिक कायझमा किंवा ऑप्टिकचा मज्जातंतू तर ह्याच्या अगदी जवळ असतो. आणि हा काय काम करतो तर मेंदू आणि डोळे ह्याच्यामध्ये संदेश वहनाचं काम करतो. इथं फारशी कुठं जागा नसते, त्यामुळे ज्यावेळी पिट्युटरी ग्रंथी वाढते त्यावेळी ह्या ऑप्टिक मज्जातंतूवर ती दबाव टाकते आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे साधारण डोकेदुखी होऊ शकते किंवा दृष्टीवर परिणाम होतो. साधारणपणे पेरिफेरल दृष्टी जी असते आपली दोन्ही बाजूची तर ती परिणामकारक होऊ शकते. काही वेळा हार्मोनचं प्रमाण आहे ते कमी जास्त होऊ शकतं. त्याच्यामुळे सुद्धा होणारे दुष्परिणाम हे बरेच आहेत. उदाहरणार्थ पुरुषांमध्ये स्तनांची वाढ होणं किंवा चेहऱ्यावरचे केस कमी होणं, थंडी जाणवणं, स्त्रियांमध्ये मासिक पाळीचे विकार तयार होणं किंवा दूध पाजणाऱ्या आईला दूध येत नाही, मुलांच्यामध्ये शारीरिक आणि लैंगिक विकासामध्ये विलंब होतो, वजनामध्ये बदल होतात. पिट्युटरी ग्रंथीचे जे ट्यूमर्स किंवा गाठी आहेत त्याचं साधारण 2 प्रकारामध्ये वर्गीकरण करता येईल. त्याच्यामध्ये नॉन फंक्शनल ट्यूमर्स आणि फंक्शनल ट्यूमर्स असे 2 प्रकारचे हे ट्यूमर आहेत. नॉन फंक्शनल ट्यूमर्स म्हणजे पिट्युटरी ग्रंथीची जी वाढ होते परंतु त्याच्यामधून कुठलंही संप्रेरक हे अधिक किंवा कमी प्रमाणामध्ये सिक्रीट होत नाही. साधारणपणे अशा गाठींचा जो त्रास असतो तो फक्त आजूबाजूच्या मेंदूच्या स्ट्रक्चर्सवर म्हणजे उदाहरणार्थ ऑप्टिक मज्जातंतूवर दाब पडल्यामुळं जो त्रास होतो तेवढ्यापुरता लिमिटेड असतो. पण जे फंक्शनल ट्यूमर्स आहेत तर हे काय करतात तर हे जे काही पिट्युटरी ग्रंथीचे जे हार्मोन्स आहेत किंवा संप्रेरक आहेत हे कमी अधिक प्रमाणामध्ये जास्त सिक्रीट करायला लागतात. आता ही संप्रेरक मग काय करतात, शरीराच्या इतर भागात जातात आणि त्यांचं जे काम आहे तर ते इतर अवयवांचं काम बिघडवतात. फॉर एक्झाम्पल कॉर्टिसॉल हे पिट्युटरी ग्रंथीचं जे संप्रेरक आहे तर ह्याचं शरीरातलं प्रमाण वाढलं तर आपल्याला कुशिंग सिंड्रोम बघायला मिळतो. त्याचबरोबर ग्रोथ हार्मोन ह्या जर हार्मोनचं प्रमाण शरीरातलं वाढलं तर लहान मुलांच्या मध्ये जायजॅन्टिझम म्हणजे शरीराची आवाढव्यता, त्याचबरोबर मोठ्या लोकांच्या मध्ये ॲक्रोमेगॅली म्हणजे साधारणपणे चेहऱ्याची किंवा हाताची एक प्रकारची सूज अशा पद्धतीची दिसू शकते. प्रोलॅक्टिन हे दुसरं असंच एक महत्त्वाचं हार्मोन आपल्या शरीरामध्ये असतं. तर ह्याचं प्रमाण जर वाढलं तर ज्या स्त्रिया ज्यांना बाळ नाही आहे किंवा गर्भवती नाही झालेल्या आहेत तर त्यांच्या शरीरामधून सुद्धा किंवा स्तनामधून दुधाचं प्रमाण वाढू शकतं. त्याचबरोबर पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होते. आता TSH हे दुसरं एक महत्त्वाचं हार्मोन आहे ज्याला थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन असं म्हणतात. तर ह्याचं प्रमाण जर पिट्युटरी ग्रंथीच्या ट्यूमरमधून वाढलं, शरीरात ते थायरॉइड ग्रंथीकडे जातं, तिथं त्याच्या कामावर परिणाम करतं आणि त्यामुळं आपले हृदयाचे ठोके अनियंत्रित होणं, त्याचबरोबर घाम आपल्याला जास्त प्रमाणामध्ये येणं, वेट लॉस होणं, कंटाळवाणं वाटणं किंवा नैराश्य येणं,
त्याचबरोबर जुलाब होणं, सर असे बरेचसे त्रास आहेत हे आपल्याला होऊ शकतात. आता ह्या आजाराविषयी काय काय चाचण्या करू शकतात, तर सगळ्यात प्रथम डॉक्टर तुम्हाला काही प्रश्न विचारतील, ज्याला हिस्ट्री आपण म्हणतो. त्यानंतर तुमच्या डोळ्याची तपासणी किंवा न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशन किंवा रक्तलघवीच्या काही बेसिक तपासण्या केल्या जातील. ट्यूमरचे बरेचसे आस्पेक्ट तपासण्यासाठी, म्हणजे त्याची साईज, एक्झॅक्ट लोकेशन, एक्सटेंट किंवा कुठल्या कुठल्या मेंदूच्या भागामध्ये तो ट्यूमर गेलेला आहे हे पाहण्यासाठी तुमचा सिटी स्कॅन किंवा MRI स्कॅन ह्या सगळ्या इमेजिंग टेस्ट केल्या जातात. आता ह्या ट्यूमरचा उपचार कसा केला जातो? आता ह्याच्यातल्या बरेचसे जे काही छोटे ट्यूमर्स असतात त्यांना उपचाराची गरज नसते, पण ट्यूमरचा आकार, प्रकार किंवा एकूण तुमच्या आरोग्यावर ह्या ट्यूमरनं काय परिणाम केलाय ह्याच्यावर हे उपचार अवलंबून असतात. ट्यूमर काढून टाकण्यासाठी सगळ्यात प्रथम शस्त्रक्रिया, म्हणजे मोस्ट कॉमनली वापरला जाणारा उपचार म्हणजे शस्त्रक्रिया हा असतो, जो सहसा एंडोस्कोपद्वारे नाकातून केली जाते. मात्र जे काही ट्यूमर्स खूप मोठ्या साईजचे असतात त्याच्यासाठी मात्र आपल्याला डोक्याची कवटी काढून ओपन ऑपरेशन करावं लागू शकतं. याच्यामध्ये फंक्शनल ट्यूमर्स जे आहेत तर त्याच्यावर बऱ्याचशा सुरुवातीला औषधांच्या ट्रीटमेंटचा वापर केला जातो, की ज्याच्यामध्ये अशा ट्यूमरची साईज ही काही औषधं वापरल्यानंतर श्रिंक होऊ शकते आणि शस्त्रक्रिया टाळली जाऊ शकते. पण नॉन फंक्शनिंग ट्यूमर्स आहेत ह्याच्यामध्ये मात्र एक ठराविक साईजच्या वर जर ट्यूमरची साईज वाढली असेल तर मात्र आपल्याला शस्त्रक्रिया करावी लागते. रेडिएशन थेरपी. रेडिएशन थेरपी ही एक उच्च प्रकारची क्षकिरणं असतात की ज्याच्यामुळे ट्यूमर हा नष्ट केला जातो. जेव्हा शस्त्रक्रिया करून संपूर्ण ट्यूमर काढून टाकता येत नाही किंवा ट्यूमर काढल्यानंतर पुन्हा वाढतो किंवा औषधाने तुमची ज्यावेळी लक्षणं सुधारत नसतील तर त्यावेळी काही वेळा रेडिएशन थेरपीचा सुद्धा पिट्युटरी ग्रंथीच्या ट्यूमरमध्ये वापर केला जातो. किमोथेरपी हा एक औषधाद्वारे केला जाणारा उपचार आहे, परंतु अगदी ठराविक विशिष्ट प्रकारच्या ट्यूमरमध्येच किमोथेरपीचा पिट्युटरी ग्रंथीचा वापर केला जातो. सामान्यतः हे असे जे पिट्युटरी ग्रंथीचे ट्यूमर्स असतात किंवा कोणतेही कॅन्सर असू देत, तर अशा आजारामध्ये हे जे सर्व ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत, उदाहरणार्थ किमोथेरपी, रेडिओथेरपी आणि सर्जरी, यांचा एकत्रितपणे विचार केला जातो. साधारणपणे कॅन्सर हॉस्पिटल जे असतात अशा ठिकाणी एक ट्यूमर बोर्ड नावाची एक कमिटी असते, ज्याच्यामध्ये सर्जन किंवा पॅथॉलॉजिस्ट किंवा रेडिएशन आणि मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट, सर असे सर्व डॉक्टर एकत्र जमतात, ज्याला ट्यूमर बोर्ड असं म्हणतात. ह्या ट्यूमर बोर्डचा पर्पज काय असतो की एक ठराविक जर ट्यूमर असेल किंवा असे जे काही पेशंट्स असतात ट्यूमरचे, तर ह्यांच्यासाठी सर्वोत्तम प्लॅन हा डिस्कस करणं आणि तो अंमलामध्ये आणणं, की जेणेकरून पेशंट्सना अशा उपचार पद्धतीचा कमीत कमी त्रास व्हावा आणि त्याची लाईफ लॉंगेविटी वाढावी.